जय श्रीकृष्ण असतो. आज आपण 11वा श्लोक पाहत आहोत. ये यथा मा प्रपदन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. भक्त ज्या भावनेने जो संबंध स्वीकारून ज्या पद्धतीने भगवंताला शरण जातो, भगवंतही त्याच भावनेने, त्याच संबंधाने, त्याच पद्धतीने त्याला आश्रय देतात. आणि असे भक्त भगवंताला आपला गुरु मानत असेल तर ते श्रेष्ठ गुरु होतात, आणि शिष्य मानत असेल तर ते शिष्य होतात. मातापिता मानत असेल तर श्रेष्ठ मातापिता होतात. पुत्र मानत असेल तर श्रेष्ठ पुत्र होतात. भाऊ मानत असेल तर श्रेष्ठ भाऊ होतात. सखा मानत असेल तर श्रेष्ठ सखा होतात. नोकर मानत असेल तर श्रेष्ठ नोकर होतात. भक्त भगवंताविना व्याकुळ होत असेल तर भगवंतही भक्ताविना व्याकुळ होतात. अर्जुनाचा भगवान श्रीकृष्णाविषयी सखा भाव होता, तसेच ते त्यांना आपले सारथी करू इच्छित होते, म्हणून भगवान सखा भावाने त्यांचे सारथी झाले. विश्वामित्र ऋषींनी भगवान श्रीरामांना आपले शिष्य मानले, तर भगवान त्यांचे शिष्य झाले. अशा प्रकारे भक्तांच्या श्रद्धा भावनेनुसार भगवंताचा तसाच होण्याचा स्वभाव आहे. अनंत ब्रह्मांडाचे स्वामी भगवान असून सुद्धा आपण निर्माण केलेल्या सामान्य मनुष्यांच्या भावनानुसार वर्तन करतात. ही त्यांची केवढी विलक्षण उदारता, केवढा दयाळूपणा आणि आपलेपणा आहे. भगवान विशेष स्वतःने भक्तांसाठीच अवतार घेतात असे प्रस्तुत प्रकरणावरून दिसून येते. भक्त लोक ज्या भावनेने, ज्या रूपाने सेवा करू इच्छितात, भगवंताला त्याच्यासाठी त्याच रूपाने यावे लागते असे उपनिषदात आले आहे. एकाकी न रमते. भगवंताचे एकट्याने मन लागत नाही, तर ते अनेक रूपाने प्रकट होऊन खेळ खेळू लागले. तसेच भक्तांच्या मनात जेव्हा भगवंताबरोबर खेळण्याची इच्छा होते, तेव्हा भगवान त्यांच्याबरोबर खेळ खेळण्यासाठी प्रकट होतात. भक्त भगवंताशिवाय राहू शकत नाही, तर भगवानही भक्ताशिवाय राहू शकत नाही. या ठिकाणी आलेले यथा आणि तथा या वाचक पदांचा अभिप्राय संबंध, भाव आणि तन्मयता यांच्याशी आहे. भक्त भगवंताचा प्रकार एकसारखा असला तरी यात फार मोठा फरक आहे की भगवान भक्ताच्या इच्छेनुसार वर्तन करीत नाहीत, तर आपल्या पद्धतीनुसार वर्तन करतात. भगवान सर्वत्र विद्यमान, सर्वसमर्थ, सर्वज्ञ, परम, सहृदय आणि सत्यसंकल्प आहेत. भक्ताला केवळ आपली पूर्ण शक्ती खर्च करायची आहे, मग भगवंतही आपल्या पूर्ण शक्तीने त्याग प्राप्त होतात. भगवंत प्राप्तीचे बाधा स्वतः साधकच निर्माण करतो, कारण भगवत प्राप्तीसाठी तो सामग्री, समय आणि सामर्थ्य स्वतःचे समजून त्यांना पूर्ण खर्ची घालत नाही, तर आपल्याजवळ काही शिल्लक ठेवतो. जर त्याने समाज इत्यादींना आपले न समजता त्यांना पूर्णपणाला लावले, तर त्याला लवकरच भगवत प्राप्ती होईल. कारण ही समज, सामुग्री इत्यादी त्यांच्या आपल्या नाहीत, तर भगवंताकडून मिळाले आहेत, त्या भगवंताच्या आहेत, म्हणून त्यांना आपले समजणेच बाधा आहे. साधक स्वतःच भगवंताचा अंश आहे आणि स्वतः आपल्याला भगवंतापासून वेगळे मानलेले भगवंतानी नव्हे. भक्ती, प्रेम, कर्मजन्य अर्थात कोणत्या विशेष साधनेचे फल नव्हे. भगवंताला संपूर्णपणे शरण होणाऱ्या भक्ती स्वतः प्राप्त होते. दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य आणि भावामध्ये सर्वात श्रेष्ठ शरणागतीचा भाव आहे. त्यासाठी भगवान जणू हे म्हणत आहेत की तू आपले सर्व काही मला देशील, तर मी सुद्धा
माझे सर्व काही तुला देईल. आणि जर तू स्वतः मला देऊन टाकशील तर मी सुद्धा स्वतःला तुला देऊन टाकेल. भगवत जेवढा सरळ आणि स्वस्त सौदा आहे. स्वतः आपल्याला भगवतचरणी समर्पित केल्यानंतर भगवान भक्तांच्या मागील उणिवांचे स्मरणसुद्धा करीत नाहीत. ते साधकाच्या हृदयातला वर्तमान काळातल्या भावनेलाच पाहतात. मम वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. श्रेष्ठ मनुष्य जसे आचरण करतात, दुसरे लोकसुद्धा त्यानुसारच अनुकरण करतात. भगवान सर्वात श्रेष्ठ सर्वोपरी आहेत, म्हणून सर्वच लोक त्यांच्या मार्गाचे अनुसरण करतात. 3ऱ्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात च्या उत्तराला सुद्धा हीच गोष्ट सांगितली गेली आहे. साधक भगवंताशी ज्या रीतीने संबंध जोडतो, भगवान त्याच्याशी तसाच संबंध स्वीकारण्यासाठी तयार राहतात. महाराज दशरथजी भगवान श्रीरामाला पुत्र भावनेने स्वीकार करतात, तर भगवान त्यांचे खरे पुत्र होतात. आणि सामर्थ्य असूनही पिता दशरथजींच्या वचनाला टाळण्याविषयी आपल्याला असमर्थ मानतात. अशा प्रकारच्या आचरणातून भगवान एक रहस्य प्रकट करतात की जर संसारामध्ये कोणाशी संबंध नात्याने प्रियता असेल तर तोच संबंध तू माझ्याशी कर. जसे मातेविषयी प्रियता असेल तर मला माता समज, पितेविषयी प्रियता असेल तर मला पिता समज, पुत्राविषयी प्रियता असेल तर मला आपला पुत्र मान. असे समजल्याने माझ्या ठिकाणी वास्तविक प्रियता होईल आणि माझी प्राप्ती सुगमतेने होईल. दुसरी गोष्ट, भगवान आपल्या आचरणाने असे पटवून देतात की ज्याप्रमाणे माझ्याशी जो संबंध मानतो त्याच्यासाठी मी तसाच होतो. भगवा त्याचप्रमाणे तुझ्याशी जो संबंध मानतो तूही त्याच्यासाठी तसाच हो. जसे मातापिता पित्यासाठी तू सुपुत्र हो, पत्नीसाठी तू सुयोग्य पत्नी हो, बहिणीसाठी तू श्रेष्ठ भाऊ हो इत्यादी. परंतु मोबदल्यात त्यांच्याकडून कशाची इच्छा करू नको. असे काहीही त्यांच्याकडून मिळविण्याच्या इच्छेने मातापित्यांना आपले न मानता केवळ त्यांची सेवा करण्यासाठीच त्यांना आपले समज असे समजल्यानेच भगवंताच्या मार्गाचे अनुकरण होते. अभिमानरहित होऊन निस्वार्थ भावनेने दुसऱ्याची सेवा करण्याचे, लवकरच दुसऱ्याची ममता नाहीशी होऊन भगवंताचे प्रेम होईल. त्यामुळे भगवंताची प्राप्ती होईल. अशा प्रकारे 11व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.